हाय फ्रेंड्स, तर मी आज परत एकदा घेऊन आले मेथी रेसिपी। आजची स्पेशल आहे की ही मेथी फक्त लसूण आणि हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट यात फक्त 3 साहित्यातून बनवलेलं आहे। लहान मुलांची फेवरेट अशी ही डिश आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण मेथी किमा पाहिला आहे, तर आज ह्या वेगळ्या पद्धतीने ट्राय केले आहे। बघू शकता किती सुंदर दिसते, खायला एकदम चविष्ट आणि मजेदार। चला तर मग रेसिपी पाहूया। एकीकडे पातेल्यात एक गड्डी मेथी खोडून घेतली आहे आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घेते। जास्त मेथीला माझ्या माती नव्हती, त्यामुळे मी 2 पाण्याने धुतली आहे। तुमच्याकडे जर मेथी जास्त मातीची असली असेल तर 3-4 वेळेस धुवून त्याला स्वच्छ धुवून घ्या। हे बघा, स्वच्छ धुवून बाजूला काढून ठेवलेले आहे आणि जास्त मोठं तोडून घेतल्यामुळे मोठी असे आहे म्हणून आपण त्याला बारीक कट करून देऊया। हे बघा, जास्त बारीक नाही, जो 2-3 कट लावले आणि हे अशा प्रकारे मेथी कट करून घेतली आहे। बघू शकता। तर त्याचा तडका तयार करूया आपण। एकीकडे 10 ते 15 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या बघा अशा आतनं कट करायचे आहेत, म्हणजे तेलात टाकल्यानंतर ते उडून आपल्या अंगावर येणार नाहीत यासाठी। हे बघू शकता, हे असं मध्ये कट लावलं ना मिरची तिथेच फ्राय होते। आणि लसूण घेतला, कढईत तेल गरम करून घेऊया। तेल गरम झालं की त्यात ठेचून लसूण टाकूया। लसूण थोडासा फ्राय झाला की त्या कट करून घेतलेल्या मिरच्या टाकूया। बारीक गॅसवर करायचा आहे। फुल गॅस जर केला तर मिरच्या जळतील आणि व्यवस्थित खाता येणार नाही। ह्या मिरच्या यासाठी आहेत की ही भाजी फक्त लहान मुलंच खाणार नाहीत, तर मोठी घरातली माणसं पण खाणार, त्यांच्यासाठी तोडून खाण्यासाठी मिरची। त्या मिरचीला चव यावी यासाठी 1 चमच असं मीठ टाकलेलं आहे आणि हे मिक्स करून घेऊया। भजीसोबत मिरची असते बघा, तशी चविष्ट मिरची लागते अशा प्रकारे। एक तर भाजी होऊन जाते दोघांसाठी, घरातल्या मोठ्या मंडळींसाठी आणि छोट्या मंडळींसाठी। हे बघू शकताय, लसूण गोल्डन फ्राय झाला आहे, मिरची पण छान तळलेली आहे। तर आपण यात आता कट करून घेतलेली मेथी टाकूया। लसणाचा तडका मारल्याने इतका सुंदर वास येतो ना, एकदम भारी। हे सगळं मिक्स करून घेऊया। बघा, हे सगळं मिक्स झालेलं आहे। किती कलरफुल दिसते। जास्त काही इन्ग्रेडियंट्स न टाकता पण इतकी चविष्ट मेथी होते, खूप छान लागते। भाकरी चपाती सुद्धा कशात पण खाऊ शकता आपण। त्याला असंच 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। बघा, छान 2-3 मिनिटं परतून घेतल्यानंतर त्यात शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। शेंगदाण्याचं कूट टाकून एकदम सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया। खूप सोपी आहे रेसिपी ही, कधी पण झटपट होणारी मुलांच्या टिफिनसाठी, आणि मुलांना 100% आवडेल असं मला वाटतं। कारण माझी परी आणि प्रिन्स यांना दोघींना आवडली होती। त्यांना पण जास्त हिरव्या भाज्या खाव्याशा वाटत नाही, पण या पद्धतीने केल्यास त्यांनी पोट भरून जेवण केलं, तेही भाकरीसोबत। त्यांना भाकरी कधी तरच खावीशी वाटते, जास्त करून मुलांना चपातीच आवडत असते। पण ही भाजी केल्यानंतर मुलांनी आवडीने भाकरी आणि भाजी खाल्लेली आहे। बघा, मिरची सुद्धा किती छान फ्राय झालेली आहे, जास्त तिखट होत नाही, एकदम मस्त तयार आहे आपली लसूण मेथी। अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही लसूण मेथी आवडली की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक आणि सबस्क्राईब करा। लसणाचा वास आणि मेथीचा वास असं कॉम्बिनेशन खूप भारी झालं होतं। दिसायला इतकी टेस्टी दिसत होती, तिच्या दुप्पट खाण्यास
चवीला भारी होते. तयार आहे आपली लसूण मेथी.